गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट उड्डाणानंतर काहीच मिनिटात क्रॅश झालं। या अपघातात 241 प्रवाशांसह 279 लोकांचा मृत्यू झाला। या विमान अपघातानंतर काही दिवसातच अनेक विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड दिसून येतोय। गेल्या 36 तासात 5 विमानांना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला। यापैकी 3 विमानांना उड्डाणानंतर धावपट्टीवर परत यावं लागलं, तर एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले। अहमदाबादला जाणारे एक विमान रद्द करण्यात आलं। ब्रिटिश फायटर जेटचे आपत्कालीन लँडिंग केरळच्या तिरुवनंतपुरम मध्ये झालं। जर्मनीच्या फ्रँकफर्ट हैदराबादला येणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली। एअर इंडियाच्या आणखी एका फ्लाईटने हाँगकाँगवरून दिल्लीला उड्डाण केलं असताना इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने नकार दिला आणि पुन्हा विमान हाँगकाँगला उतरलं। रांचीसाठी निघालेलं विमान पुन्हा दिल्लीला परतलं। अहमदाबादचे फ्लाईट अचानक रद्द झाले। कोची दिल्ली विमानात बॉम्बची धमकी, अहमदाबाद विमान फ्लाईट रद्द आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सेंट फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणारं एअर इंडियाचं विमान अचानक कोलकात्यात उतरवण्यात आलं। सर्व विमानातील प्रवासी सुरक्षित, पण प्रचंड धास्तीत प्रवास झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।